सुंदरबनच्या जंगलात पहाटेची सुरुवात अशी व्हायची की ती पहाटेची झालेली सुरुवात ऐकतच राहावे असे वाटायचे. हिरवी हिरवीगार झाडे, खाली मऊ मऊ गालीच्या सारखे गवत, रंगीबेरंगी फुले, झाडांना लागलेली फळे आणि झाडावरनं चिवचिवणारे रंगीबेरंगी पक्षी, खाली प्राणी. हे पहाटेचं वातावरण बघितलं की मनाला खूप प्रसन्न वाटायचं. सकाळी सकाळी शेरखान महाराजांची आरोळी वातावरण कापत जायची. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि डॉक्टर चिंकी माकडदादा आणि त्यांची बायको पिंकी यांच्या सूरपेटीचं वादन आणि त्यांच्या सूरपेटीच्या तालावर कोकिळाताई गाणे गायच्या. ससेभाऊ आणि त्यांचे बंधू गुट्टेभाऊ दोघेही आनंदाने नाचायचे. तळ्यातले बेडूक मासे जशी वाऱ्याची मंद झुळूक येईल तसं ते वर डोकावायचे आणि पाण्यात जायचे. वारा मंद मंद वाहत जायचा. लाडू चिमणीताई, साळू चिमणीताई आपल्या बाळांना उठवून शुभंकरोती म्हणायला लावायच्या. असं इतकं आल्हाददायक आणि सुंदर वातावरण सुंदरबनच्या जंगलात असायचं. आणि अशा वातावरणात जायला कुणाला आवडायचं नाही. मग त्या दिवशी सकाळी सकाळीच अशा वातावरणात सिट्टी हत्तींताई आणि त्यांचा छोटा मुलगा पिट्टू हत्ती हे जंगलात आले. आणि हे जंगलातले वातावरण बघून त्यांना खूप आनंद झाला. पिट्टू तर आनंदाने नाचायला लागला. जंगलातली झाडे, फुले, फळे, निळ्या पाण्याचं सरोवर, मऊ मऊ गालीच्या सारखं गवत बघून तो आनंदाने उड्या मारायला लागला. ह्या फुलावरून त्या फुलावर उडणारी रंगीबेरंगी फुले आणि त्याच्यावरची रंगीबेरंगी फुलपाखरे फुलातला मध खाण्यासाठी इकडे तिकडे पळत होती. भुंगा गुणगुण गुणगुण गाणे गात पळत होता. इतकं सुंदर वातावरण होतं. पिट्टू हत्ती तर नाचायला लागला. त्याला खूप खूप आनंद झाला. आणि आईला म्हणाला, आई किती ग हे सुंदर जंगल आहे, आपण आता इथून कधीच जायचं नाही. मग शिट्टी आई म्हणाली, होय बाळा, आता आपण हे जंगल सोडून कुठेही जायचं नाही. तेवढ्यात भोलू हत्ती दादा आणि त्यांची बायको राणी हत्तींताई आल्या. त्यांनी यांना बघितलं आणि म्हणाले, अरे तुम्ही कधी आला? मग शिट्टी हत्तीताई म्हणाल्या, आम्ही आत्ताच आलो, आमच्या पिट्टूला हे जंगल खूप आवडले. मग बोले हत्ती दादा आणि राणी हत्तींताई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही राहा या जंगलात, पण त्याच्या अगोदर आपल्या शेरखान महाराजांची, जंगलाचे राजे सिंह यांची भेट घेऊया. मग ते सगळे शेरखान महाराजांच्याकडे गेले. शेरखान महाराज म्हणाले, हो हो, या या, तुमचे स्वागत आहे. पिट्टू हत्तीला बघून शेरखान महाराजांना खूप आनंद झाला. तो सुंदर गोरा देखणा असा पिट्टू हत्ती होता. शरीराने गुबगुबीत आणि बुद्धीने तल्लख. तो बघितल्यावर शेरखान महाराजांना खूप आनंद झाला. मग शेरखान महाराज म्हणाले, तुम्ही आता या जंगलात कायमचे राहा. मग पिट्टूला खूप आनंद झाला. मग सगळे प्राणी पक्षी जमले. सगळ्यांनी मिळून सकाळी फळांचा नाश्ता केला. नंतर दुपारी भोजन केले आणि सगळे मग नित्यक्रमाने रोजचा व्यवहार करू लागले. जंगलात एक आनंदी प्रकारचं वातावरण झालं होतं. मग शिट्टी हत्तींताई आणि पिट्टू यांनी एक गुहा शोधली. त्या गुहेत ते राहू लागले. सगळे मजेत आनंदात होते. एकमेकांना सहकार्य करत होते. कोणी कोणाशी भांडत होते. त्यांचे जंगलचे राजा शेरखान महाराज हेही स्वभावाने खूप चांगले होते. ते प्रजेची नीट काळजी घेत होते. तर एकदा काय झालं, चिंकी माकडदादा असे जंगलाच्या बाहेर झाडावरून उड्या मारत होते. तेव्हा त्यांनी बघितलं जंगलाच्या बाहेर का नाही एक शिकारी आला होता आणि त्याने जाळे टाकण्याच्या तयारीत होता. त्याने
जाळं आणि काय काय काट्या बरेच साहित्य आणून जंगलाच्या बाहेरच्या बाजूला ठेवले होते. मग डॉक्टर चिंकी माकड दादा पळत आले आणि त्यांनी शेरखान महाराजांना आणि इतर सगळ्या प्राण्यांना सांगितलं, आता जंगलाच्या बाहेर शिकारी आलाय, तो आपल्या सगळ्यांची शिकार करेल, आता काय करायचं. मग सगळे प्राणी घाबरले. चंपा हरणताई, गुट्टू ससेभाऊ, नंतर चंचला खारीताई, भोले हत्ती दादा, राणी हत्तींताई, रामू अस्वल मामा, सगळे प्राणी घाबरून गेले आणि पक्षी घाबरले. आता काय करायचं, सगळ्यांना टेन्शन आलं. आता शिकारी जाळे टाकणार, आपल्या आनंदाचा सगळा आनंद आपला हिरावून घेणार असे म्हणून सगळे प्राणी घाबरून एकमेकाकडे बघू लागले. शेरखान महाराजांनाही कळेना आता काय करावं. आता शिकारी येणार आणि जाळे टाकणारच हे ठरलेलं आहे. मग शेरखान महाराज सगळे प्राणी विचारात पडले. तेवढ्यात पिट्टू काय म्हणाला, महाराज मी एक बोलू का. शेरखान महाराज म्हणाले, अरे पिट्टू बोल, तुला काय बोलायचं असेल ते बोल. हे आपल्या जंगलावर संकट आले, ते आपल्याला निवारण केलं पाहिजे. मग पिट्टू म्हणाला, महाराज बघा शिकारी आलाय का नाही, तर ते येऊ दे जंगलात, जाळे टाकू दे, पण आपण थोडेच प्राणी त्याच्या जाळ्यात अडकवायचे. शिकारी आत आला की थोड्यानीच तिथं थांबायचं आणि बाकीच्या सगळ्या प्राण्यांनी झुडपात लपून बसायचं. आणि ते सगळे प्राणी, थोडे प्राणी जाळ्यात अडकले की आपण शिकारी आत येईल जाळं घ्यायला, तेव्हा झुडपात लपलेल्या आपण सगळ्या प्राण्यांनी शिकाऱ्यावर हल्ला करायचा, म्हणजे त्याचे काही चालणार नाही आणि तो आपल्याला सगळ्यांना सोडून देऊन तो पळून जाईल. ही पिट्टूची कल्पना शेरखान महाराजांना खूप आवडली. अरे होय पिट्टू, तू खूप हुशार आहेस हा, तुझी युक्ती मला आवडली आणि आपण सगळे तसेच करूया असे म्हणून सगळे प्राणी हो म्हणाले. मग दुसऱ्या दिवशी काय झालं, शिकारी आता दुसऱ्या दिवशी जाळे टाकायला आत येणार. सगळ्यांना कल्पना होती. सगळे प्राणी लपून बसले झाडीत आणि थोडकेच प्राणी तिथं मधोमध जंगलाच्या मधोमध थांबले. शिकारी आत आला, त्यानं जाळं टाकलं. जाळं टाकल्यावर त्याला थोडेच प्राणी जाळ्यात अडकलेले दिसले आणि बाकीचे प्राणी काही दिसले नाही. तो म्हणाला, इतके प्राणी या जंगलात आहेत, कुठे गेले, पण थोडेच अडकले त्यात. मग शिकारी जाळे काढायला बघतोय तर थोडेच प्राणी. आता काय करायचं, एवढे प्राणी या जंगलात आहेत पण आपल्याला जास्त मिळालं नाही, जाऊ दे, मिळेल तेवढे घेऊन जाऊया असे म्हणून तो जाळ्यापाशी आला. तेवढ्या झाडीत लपलेल्या शेरखान महाराज, चित्ता, वाघोबा, भोले हत्ती दादा, सगळे, चिंकी माकड दादा, त्यांची बायको सगळे आले. सगळ्यांनी शिकाऱ्यावर हल्ला केला. हल्ला केल्यावर शिकारी खूप घाबरला, त्याला काही बोलता येईना, तो चळाचळा कापू लागला. त्याने हातातलं जाळं टाकून दिलं आणि सगळ्या प्राण्यांना म्हणाला, मला क्षमा करा, मी जातो, मी तुमची शिकार करत नाही. मग शेरखान महाराज म्हणाले, हे मानवा, तू आम्हाला आनंदाने जगून दे आमच्या जंगलात, आमच्या प्राण्यांची शिकार करून तो आम्हाला विकता, तुम्ही मारून खाता, आमचं हलाल करता, आम्हाला पिंजऱ्यात कोंडून ठेवता, असे का, आम्हाला मुक्तपणाने आमचं जीवन जगू दे. तू आम्हाला परत इथं जंगलात यायचं नाहीस, आलास तर तुला आम्ही जीवन ठेवणार नाही असे म्हटल्यावर शिकारी चळाचळा कापू लागला आणि तो म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला आता धरणार नाही, नेणार नाही, माझं जाळं काढून घेतो आणि मी परत या जंगलात येत नाही, इतर कोणही शिकारी आला तर त्याला मी येऊन देणार नाही असे म्हणून जाळे काढून शिकारी जीवाच्या भीतीने पळत निघून गेला. मग जाळ्यात अडकलेले प्राणी बाहेर आले. शेरखान महाराजांना खूप आनंद झाला आणि त्याने पिट्टूला जवळ बोलावून त्याची पाठ थोपटली. सगळ्या प्राण्यांना पिट्टूच्या बुद्धीचं कौतुक वाटलं. सगळ्यांनी त्याचं कौतुक केलं. शेरखान महाराजांनी कौतुक करून त्याला मोठं सफरचंद खायला दिलं आणि भोले हत्ती दादानी त्याला आपल्या पाठीवर घेऊन सगळ्या जंगलभर फिरवून आणलं. सगळ्यांनी पिट्टूचं कौतुक केलं
असा हा पिट्टू खूप हुशार होता. त्याच्यामुळे सगळ्यांचे जीव वाचले आणि जंगलावर येणारे संकट टळले. मग सगळ्यांनी भोले हत्ती दादांच्या पाठीवर पिट्टूला बसवले आणि सगळ्यांनी गाणे गायला सुरुवात केली. पिट्टू आमचा छोटा छोटा, करामती करतो मोठ्या मोठ्या, बुद्धीची दाखवली हुशारी, शिकाराला पळवले माघारी. शेरखान महाराज लागले कौतुक करायला, पिट्टू लागला नाचायला. असे गाणे म्हणत म्हणत सगळ्यांनी पिट्टूचे कौतुक केले. म्हणून कसं आहे, आपण कितीही लहान असलो पण आपल्याला बुद्धीची जाण आपल्या मोठी असते. म्हणून लहान असो मोठी असो, आपण बुद्धी ही आपली तल्लख असते. तशीच बुद्धी पिट्टूची होती. त्यामुळे जंगलावरचे संकट वाचले. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.